एक स्वादिष्ट आणि पौष्टिक फळ आहे जे जगप्रसिद्ध आहे। यामध्ये विटॅमिन, खनिज, फायबर भरपूर प्रमाणात असते। पण सर्वांना हीच समस्या असते की केळं खूप लवकर खराब होते। जर तुम्ही केळांना चांगल्या प्रकारे स्टोर केले नाही तर हे काही दिवसांमध्ये नरम होऊन जातात। आम्ही तुम्हाला केळं लवकर खराब होऊ नये म्हणून काही टिप्स सांगणार आहोत। या टिप्सचा आत्मसात करून तुम्ही केळं हे खूप वेळपर्यंत चांगले ठेवू शकतात। केळं खराब होऊ नये म्हणून काही टिप्स आता मी सांगते। 1. पिकलेले केळं विकत घेऊ नये। केळे विकत घेताना असे केळे निवडा की हलका पिवळा असेल तसेच त्यावर कुठल्याच प्रकारचे डाग नको। 2. केळांना खोलीच्या तापमानासोबत स्टोर करा। केळांना फ्रीजमध्ये ठेवू नये। केळांना थंड तापमान चालत नाही। 3. केळांना एक पेपर बॅगमध्ये स्टोर करावे। असे केल्याने त्यांचा थोड्या प्रमाणात आकार देखील वाढतो। 4. केळांच्या देताना प्लास्टिक रॅपमध्ये गुंडाळल्यास एथिलीन गॅसचे उत्पादन कमी करण्यासाठी मदत मिळते, जो एक हार्मोन आहे जो केळे पिकण्यास मदत करतो। काही फळ आणि भाज्या जसे की टोमॅटो, सफरचंद हे एथिलिक गॅसचे उत्पादन करतात। केळांना या फळांपासून, भाज्यांपासून दूर ठेवल्यास त्यांची शेल्फ लाईफ वाढते। पिकलेले केळांचे काय करावे? 1. जर तुमचे केळे अगोदरच पिकलेले असतील तर तुम्ही त्यांना पिकवण्यासाठी उपयोग करू शकतात। केळाचा उपयोग केळाची ब्रेड, स्मूदी, आईस्क्रीम इतर पदार्थ बनवण्यासाठी केला जाऊ शकतो। 2. केळांना वाळवून एक हेल्दी आणि चविष्ट स्नॅक बनवले जाऊ शकते। केळांना वाळवण्यासाठी त्यांना सोलून घ्यावे, तुकडे करून कमी तापमानावर ओव्हनमध्ये वाळवावे। 3. जर केळे जास्त पिकले असतील तर खाण्यायोग्य नसतील तर तुम्ही त्यांचे खत बनवू शकतात। केळे पोषक तत्वांनी परिपूर्ण असते। आमचे चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा। सोबतच व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा।